नमस्कार मित्र. मागील याच्यात व्हिडिओमध्ये आपण जी वायरिंग केलेली होती ती पाहिली होती. ठीक आहे. तर ॲक्च्युली रेफ्रिजरेशन किंवा इलेक्ट्रॉनिक फील्ड्समध्ये आपण जी वायरिंग करतो त्याच्याविषयी आणि टेपिंगविषयी हा मी व्हिडिओ बनवत आहे. जर आपल्याकडे कोणीही टेक्निशियन जर येत असेल आणि इवन फक्त एक गुंडाळा देऊन जर सोडत असेल तर तसं होऊ देऊ नका. आपण ज्या काही आता गोष्टी याच्यामध्ये सांगणार आहोत त्या गोष्टी फॉलो करा. ह्या तुमच्या सेफ्टीकरता खूप महत्त्वाच्या आहेत. बरोबर आहे. तर प्रथम मी हे सांगू इच्छितो, आपण जे अगोदरचा जो टेप काढला ह्या वायरिंगचा, ॲक्च्युली हा PVC टेप आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा क्वालिटी असतात. ठीक आहे. आता हा टेप जर तुम्ही बघितला तर हा नरम नाही आहे, तर हा कडक झालेला आहे. ओके. तर कडक झालेला टेप जो असतो ना तो काही काळानंतर काय होतं, एअर पकडून तो सुटतो. ॲक्च्युली चुकीच्या पद्धतीने टेपिंग केल्यामुळं सुद्धा हा टेप जो आहे एअर पकडून सुटत असतो आणि हा टेप लूज पडला की त्याच्यावर मॉइश्चर पकडणं सुरू होणार, तिथे कार्बन येणं सुरू होणार. इवन ते पॉईंट जर बॉडीच्या किंवा कुठल्या पार्टच्या संपर्कात आला तर तुम्हाला करंट लागणार. अदरवाईज पाण्याच्या जर संपर्कात आला तर एखादा मेजर पार्ट, मे बी कॉम्प्रेसर असेल, त्यानंतर रिले व्हॉल्व्ह असतील, थर्मॉस्टेट असेल, हे शॉर्ट होऊन जातील. ठीक आहे. तर पहिली ही गोष्ट झाली. त्यासाठी आम्ही सहसा ग्राहकांना सांगतो की PVC अधेसिव्ह जो आहे, इलेक्ट्रिकल इन्सुलेशन टेप, हा जो आहे हा नरम प्रकाराचा असावा, जेणेकरून काय होईल, भविष्यात कधीही तो जो आहे तो असा ताणल्या गेला पाहिजे ॲक्च्युली. ठीक आहे. बघा हा तुटत नाही आहे अधेसिव्ह असल्यामुळं. आणि काय होतं आहे, हा लांबत आहे. एका स्टेजनंतर मग काय होतं, हा टेप तुटतो, पण सहसा हा लांबतो आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट मित्र, आपल्याकडे कोणी जर व्यक्ती येत असेल ना तर त्याला प्रॉपर वायरिंगचं जर नॉलेज असेल तर त्याचा एक चांगला फायदा होईल. आता जेव्हा मी इथं वायरिंग बघितली तर एक गोष्ट थोडी विचित्र मला लक्षात आली आणि मी सुद्धा थोडंसं कन्फ्यूज झालो. त्याचं कारण हे होतं, इलेक्ट्रॉनिक जी आपली फील्ड आहे याच्यामध्ये काही युनिव्हर्सल कोडिंग आहेत. युनिव्हर्सल कोडिंग वायरिंगविषयी काय असतात, तर रेड हा फेज म्हणून वापरला जातो, ब्लॅक हा न्यूट्रल म्हणून सहसा वापरला जातो. त्याच्यानंतर ग्रीन किंवा येलो जर असेल तर तो आपण अर्थिंग पॉईंटसाठी वापरतो. बरोबर आहे. याच्यामध्ये प्रॉब्लेम काय झाला आहे, जेव्हा मी प्रथमदर्शनी वायरिंग उघडली तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की ॲक्च्युली हा येलो जो होता हा न्यूट्रल म्हणून वापरण्यात आला होता आणि हा जो ब्ल्यू आहे हा अर्थिंग पॉईंट करण्यात आला. मला थोडीशी शंका आली. त्यामुळे जेव्हा मी ही पिन ओपन केली तर काय झालं आहे, ह्या महाशयांनी केलं आहे असं की जो आपला ब्ल्यू आहे तो त्यांनी अर्थिंग पॉईंटला दिला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी जो येलो होता, जो आपण युनिव्हर्सल कोडिंगमध्ये ग्रीन आणि येलो हा अर्थिंगमध्ये काउंट करतो, तर तो त्यांनी याच्यामध्ये ॲक्च्युली न्यूट्रल म्हणून दिला आहे. काय होतं मित्र, अशा वेळेस जर एखादा ट्रेन किंवा प्रोफेशनल व्यक्ती आला ज्याला इलेक्ट्रिकल वायरिंगची कोडिंगची माहिती आहे, तर तो काय करेल, नवीन वायरिंग करत असताना त्याच्यासाठी हा ब्ल्यू किंवा ब्लॅक न्यूट्रल असेल म्हणून तो न्यूट्रल देईल आणि हा येलो जो आहे हा अर्थिंग देईल. बरोबर आहे. परंतु इथे जर वायरिंग चुकलेलं असेल तर निश्चिततः शॉर्ट सर्किट होण्याचे चान्सेस हे असतात. बरोबर आहे. त्यामुळे ही काळजी घ्या. प्रोफेशनल व्यक्ती जर आपल्याकडे आला तर तुमचा घात हा होण्यापासून टळू शकतो. दुसरी गोष्ट, वायरिंगचा जो टेपिंग आपण करतो त्याच्याविषयी मी तुम्हाला बोललो होतो, तर त्याच्याविषयी तुम्हाला सांगतो मी. ॲक्च्युली इलेक्ट्रॉनिक फील्डमध्ये आम्ही जी टेपिंग करतो त्याला आम्ही झिगझॅग स्टाईलमध्ये टेपिंग करणं असं म्हणतो. ज्यामध्ये काय होतं, हा टेप जो आहे हा फर्स्टली आम्ही दुरून 1 इंच सुरुवात करतो आणि क्लॉकवाईज पूर्ण ताणून दाबून हा घेतो. पुन्हा 1 इंच पुढे गेल्यानंतर हा तिथून आम्ही बेंड करून पुन्हा आम्ही अँटी क्लॉकवाईज मागं घेतो. ओके. आणि ह्या पॉईंटला आल्यानंतर इथे एक आटी घेऊन हा आम्ही तोडून टाकतो. त्यानंतर हे जे 2 पॉईंट आहेत हे 2 पॉईंट चांगल्या प्रकारे दाबले जातात. तर तुम्ही बघू शकता आता हा असा आपण टेपिंग केलेला आहे. ठीक आहे. झिगझॅग टाईप टेपिंग केल्यामुळं फायदा काय होतो माहिती आहे का, तुमच्या ह्या पॉईंटनी सुद्धा पाणी आतमध्ये जाण्याचे चान्सेस कमी असतात आणि ह्या पॉईंटने सुद्धा. आणि याच्यावर डबल कोटिंग आल्यामुळं काय होतं, हा पॉईंट एखाद्या वेळेस बॉडीच्या किंवा पाण्याच्या जरी संपर्कात आला तरीही करंट लागण्याची जी भीती आहे ती एकदम कमी होते. ठीक आहे. तर आता आपण याची जी वायरिंग आहे
ती जी आपली युनिव्हर्सल वायरिंग कोडिंग आहे त्या हिशोबाने व्यवस्थित करून घेऊया, ठीक आहे. जेणेकरून पुढील कुठलाही व्यक्ती जरी आला इथे आणि त्याने काम करायचं म्हटलं तर त्याला त्रास होणार नाही. आणि दुसरी गोष्ट मित्र, काय असतं इलेक्ट्रॉनिक फील्डमध्ये, मी माझ्या टेक्निशियन मित्रांना सांगू इच्छितो, काय होतं आपण एखादी वस्तू रिपेअर केली म्हटल्यानंतर काय होतं, त्या घरातील लहान मुलं असतील, त्यानंतर त्यांच्या घरातील महिला मंडळी असतील, आबालवृद्ध असतील, हे बिंदास असतात की बा अमुक टेक्निशियननी ती वस्तू आम्हाला ओके करून दिलेली आहे, तर आम्ही आता बिंदास ती वस्तू यूज करू शकतो, बरोबर आहे. तर तुमच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून ती वस्तू वापरायला ते सुरुवात करतात, बरोबर आहे. आणि अशा याच्यात चुकीच्या पद्धतीने केलेली टेपिंग किंवा काही अशा गोष्टीमुळे जर इजा झाली ना तर ती गंभीर होऊ शकते. मला माझ्या टेक्निशियन मित्रांना एक ॲडवाईस करायचं आहे. कसं आहे मित्रो, आपल्याकडं कामाचा लोड भरपूर आहे, बरोबर आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत, परंतु घाई गडबडीत केलं जाणारं काम, ठीक आहे, आणि चुकीच्या पद्धतीने केली जाणारी वायरिंग, ठीक आहे, त्याच्यामधून काय होतं, एखाद्याची जर समजा जीवितहानी जर झाली किंवा त्यांना जर काही दुखापत जर झाली ना तर ती आपल्याला पैशाने कधीहीच भरून काढता येणार नाही. त्यामुळं तुम्ही जर ह्या क्षेत्रात एक टेक्निशियन म्हणून काम करत असाल तर एक जबाबदारी नक्की समजा की समोरच्यानी तुमच्या हातात त्यांचा म्हणजे त्यांच्या कुटुंबाचा पूर्ण असा अधिकार दिलेला आहे की आता ह्या सरांनी ह्या दादांनी ही मशीन रिपेअर केली म्हटल्यानंतर आम्ही याला बिनधास्त हाताळू शकतो. पैसा कधी कमवतो मित्र, आम्ही आमच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो, पैसा आपण भरपूर कमवूया, ठीक आहे, पण एखाद्याची झालेली जीवितहानी ही आपल्याला कधीही भरून काढता येणार नाही, ठीक आहे मित्र. तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता तसेच अशी जर सेवा तुम्हाला हवी असेल तर सुपर सेल्स अँड सर्व्हिसेस अकोला या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलला आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, लाईक करा. तुमच्या अजून काही प्रतिक्रिया जर यामध्ये असतील तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा, ठीक आहे. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओत. धन्यवाद.